विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेव्ह ऑप्टिक्स मधला पुढील भाग तो ब्रूस्टर्स लॉ, द सायंटिस्ट डी ब्रूस्टर इन 1812 discover the law about plane polarized light, or this law on the basis of polarization. आता आपण पोलरायझेशन हा जसं आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे, तसा पोलरायझेशन हा एक लाईटचा फेनॉमेनॉन आहे. परंतु तो आपल्या सिलेबसमध्ये पुस्तकामध्ये आहे, पण तो रिड्यूस केलेल्या सिलेबसमध्ये आहे, त्यामुळे तो आपण भाग घेतलेला नाही आहे. आणि त्याच्यावर आधारित जो लॉ आहे तो मात्र आपण अभ्यासणार आहोत. त्या लॉला म्हणायचं ब्रूस्टर लॉ, महत्त्वाचा लॉ आहे का. मग अकॉर्डिंग टू सायंटिस्ट ब्रूस्टरने काय केलं की त्याचं विभाजन केलं. कुणाला म्हणायचं प्लेन पोलराइज लाईट, कुणाला म्हणायचं अनपोलराइज लाईट आणि पार्शली पोलराइज लाईट. मग त्याच्यामध्ये आपण सिम्बॉल जर विचारात घेतला, समजा मी एक इतर हे काढतो, हा दिस इज रे, आणि तर त्या ठिकाणी असा सिम्बॉल असेल, म्हणजे ही जी लाईट आहे ही सर्व दिशेला ट्रॅव्हल होते, पुढं जाते, ह्या बाजूला जाते. त्याला म्हणायचं ही जी रे असा प्रकारचा असणार आहे त्याला म्हणायचं अनपोलराइज लाईट. म्हणजे ह्या लॉ बघायच्या अगोदर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की असा जर चिन्ह असेल, असा जर एरो असेल किंवा असा रे दाखवलेला असेल, लाईट रे, तर त्याला म्हणायचं अनपोलराइज लाईट असेल. त्यानंतर असे डॉट असतील पहा, असा रे असेल त्या डॉट असेल त्याला म्हणायचं प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईट किंवा पोलराइज लाईट, पोलराइज लाईट किंवा प्लेन पोलराइज लाईट म्हणायचं. आणि जर अशा प्रकारचा रे असेल, काय दिसतंय इथं, एरो दिसतोय, डॉट आहे, म्हणजे ह्यातला काय भाग आहे, ह्यातला भाग आहे. म्हणजे अनपोलराइज लाईट आणि प्लेन पोलराइज लाईटचं कॉम्बिनेशन याला म्हणायचं पार्शली पोलराइज लाईट. तीन गोष्टी आपल्याला माहित करून घ्यायच्या. प्लेन अनपोलराइज लाईट याचा अर्थ ही लाईट, त्याच्यापासून सोर्स पासून मिळणारी लाईट सर्व दिशेला ट्रॅव्हल होणार आहे. ही दिसती प्लेन पोलराइज लाईट, ही एकाच दिशेने ट्रॅव्हल होणार आहे, म्हणून त्याला प्लेन पोलराइज, एकाच प्लेन मध्ये असणार आहे, सरळ रेषेत आपण म्हणू, किंवा एकाच दिशेला ट्रॅव्हल होणार आहे. आणि ही पार्शली पोलराइज म्हणजे याच्यामध्ये काय लाईट प्लेन जाईल आणि काही अदर डायरेक्शन आहे, म्हणजे दोन्हींचं कॉम्बिनेशन असेल, याला म्हणायचं पार्शली पोलराइज लाईट. आणि हा जो सायंटिस्ट आहे ब्रूस्टर, ह्याने याच्याच विषयी अभ्यास केला आहे की व्हेन द ट्रान्सपरंट ऑर मीडियम, वी कन्सिडर द ट्रान्सपरंट मीडियम असेल, वॉटर असेल, ग्लास असेल, अँड वी कन्सिडर द बाउंड्री बिटवीन टू मीडियम, म्हणजे ग्लास मीडियमच्या वरती एअर मीडियम असेल, दोन माध्यम असतील, त्याची बाउंड्रीवर जर आपण इन्सिडेंट रे किंवा लाईट रे इन्सिडेंट केला, when the light ray
is incident on transparent medium or boundary of transparent medium, then it is observed that the some light is reflected and some light is refracted. म्हणजे काही लाईट रिफ्लेक्ट होते त्याच माध्यमामध्ये जाते आणि काही लाईट एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये ट्रान्सफर होते. अशा प्रकारचा फेनॉमेनॉन आहे. पण ब्रूस्टरने काय केलं, अकॉर्डिंग टू सायंटिस्ट ब्रूस्टर यांनी काय केलं की लाईटच्या ऐवजी कुठली लाईट वापरली, अनपोलराइज्ड लाईट. When this unpolarized light incident on transparent medium whose refractive index N1 आणि N2 असतील, पहिलं माध्यम त्याचा एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1 दुसऱ्याचा N2 आणि या दोन माध्यमाच्या बाउंड्रीवर जर अनपोलराइज्ड लाईट इन्सिडेंट केली तर काय घडतं, तर आपण त्यासाठी एक डायग्राम काढूया म्हणजे आपल्याला अधिक लक्षात येईल की थेरी काय सांगते लाईटची की when the ray of light is incident on transparent boundary of transparent medium, then the part of light is reflected and part of light is refracted. म्हणजे काही त्याच माध्यमामध्ये माघारी जाते आणि काही मात्र एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जाते. पण this scientist Brewster consider boundary. This is the xy. Suppose xy is the boundary between two medium. Suppose this medium is glass or suppose this is air. हे दोन माध्यमाची बाउंड्री आहे xy and the we draw the normal n is the norm. ही स्तंभिका आपण काढली. ह्या जो इंटरफेस आहे बाउंड्री आहे दोन माध्यमाची, वरचं एअर माध्यम आहे आणि ग्लास असेल किंवा वॉटर असेल किंवा डेन्सर मीडियम असेल आणि त्याच्यावर जर आपण रे इन्सिडेंट करणार आहोत. पण कुठला रे तो असणार आहे अनपोलराइज्ड लाईट. Unpolarized light is incident on this boundary between two medium. This is unpolarized light. हे कसे आहे unpolarized light ray. Unpolarized light ray is incident on boundary between two medium. Then it is found that the part of light is reflected किंवा the part of light is transferred one medium into another medium. But this light is refracted light is partially polarized. कसे असते ब्रूस्टरने 1812 साली हा प्रयोग केला होता की त्यांनी काय केलं की अनपोलराइज्ड लाईट जर ह्या ट्रान्सपरंट मीडियमवर इन्सिडेंट केली तर जे रिफ्लेक्ट होणारे रिफ्रॅक्शन जे होणार आहे ते रिफ्रॅक्ट झालेली लाईट ही कशी असते पार्शियली पोलराइज्ड असते. and the part of light is reflected. म्हणजे काय घडलं जेवढी अनपोलराइज्ड लाईट इन्सिडेंट केली तेवढी काही त्यातला भाग काय झाला रिफ्रॅक्ट झाला एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे आला आणि काही रिफ्लेक्ट झाली. पण जे रिफ्रॅक्ट झाली ती कशी आहे पार्शियली पोलराइज्ड आणि जे रिफ्लेक्शन झालं ती कशी आहे
plane polarized light. This is polarized light. आलं का लक्षात की हा एक्सपेरिमेंट 1812 साली पुस्टर ह्या सायंटिस्टने केलाय की अनपोलराइज्ड लाईट जर इन्सिडेंट केली ट्रान्सपरंट मीडियमवर तर काय घडतं, काही लाईट रिफ्लेक्ट होते, पण रिफ्लेक्ट होणारी लाईट ही कशी असते, पोलराइज्ड लाईट असते, आणि काही लाईट रिफ्रॅक्ट होते, पण ती रिफ्रॅक्ट होणारी लाईट ही कशी असते, पार्शली पोलराइज्ड असते. अँड द ब्रोस्टर also found that the angle of incident, आता angle of incident कुठं असणार आहे, ह्या नॉर्मलशी केलेला हा angle असतो. when this angle of incident is particular, हा जर ठराविक angle of incident असेल, समजा suppose this angle of incident is theta b, ह्या अँगललाच हा जर अँगल चेंज झाला तर ह्या दोघांच्या मधला सुद्धा अँगल चेंज होतो. when this angle, incident angle is exactly theta b, that is called Brewster angle. then हा जर incident angle हा theta b असेल, Brewster angle असेल, तर this reflected ray and refracted ray are exactly 90, त्यांच्यामधला अँगल हा 90 डिग्री असतो. जर इन्सिडेंट अँगल हा त्याचा पर्टिक्युलरली थीटा बी म्हणजे ब्रूस्टर अँगल असेल, तर रिफ्लेक्ट होणारी लाईट आणि रिफ्रॅक्ट होणारी लाईट हे जे रे आहे त्यांच्यामध्ये एक्झॅक्ट 90 डिग्रीचा अँगल असतो. ही थेअरी ह्या ब्रूस्टरने 1812 साली सांगितली. मग आपल्याला आणखी काय शोधायचं आहे, मग समजा दिस अँगल इज थीटा आर, दिस इज कॉल्ड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. थीटा आर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मग आपल्याला लॉ डिफाइन करायचा आहे, लॉ कडे जायचे हळूहळू. मग इथं काय आपल्याला फिगरवरून लिहिता, समजा इथं पहा, हा जो अँगल आहे हा टोटल अँगल हा असणार आहे 180 डिग्री, त्यापैकी हा 90 डिग्री आहे. हा भाग हा इकडला पूर्ण अँगल किती असतो, 180 पैकी हा 90 डिग्री आहे, म्हणजे हा 45 हा 45 असला पाहिजे. हा पूर्ण 90 म्हणजे हा 45 असेल तर हा 45 असणार आहे. म्हणजेच ह्या दोन अँगलची बेरीज म्हणजे थीटा बी प्लस थीटा आर इज इक्वल टू 90. ह्या दोघांची बेरीज किती असणार आहे, 90 डिग्री असणार. therefore थीटा आर इज इक्वल टू 90 मायनस थीटा. आलं का लक्षात, फिगर वरून आपण लिहिले, हे काय करून आणलेलं नाहीये. ह्या दोघांची बेरीज, ह्या दोन अँगलची बेरीज किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे, ते आपण लिहिलं. थीटा आर किती येईल, तर 90 वजा थीटा बी. हा थीटा बी हा इन्सिडेंट अँगल आहे, परंतु ह्या सायंटिस्टचं नाव त्याला दिलेलं आहे, म्हणून तो आपण तिथे लिहिलेला आहे थीटा बी. नंतर आपण आय आणि आर असं घेत असतो, परंतु हा पर्टिक्युलर अँगल आहे म्हणून आपण त्याला थीटा बी असं म्हटलंय. मग अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ किंवा अकॉर्डिंग टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये पाहिलंय की लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शनला दुसरं नाव स्नेल्स लॉ. काय आहे स्नेल्स लॉ, की साइन आय पाऊंड साइन R is equal to N2 upon N1, where N2 and N1 with the refractive indices of medium 2 and medium 1. हे दोन माध्यम आहेत, ह्यांच्या माध्यमाचं ते काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. याचा N1 असेल किंवा याचा N2 असेल, अशा प्रकारे त्याचा हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे.
N1 आणि N2 काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1. परंतु आपल्याला I च्या ऐवजी तर काय आहे? थिटा B आहे. तिथं R च्या ऐवजी काय आहे? थिटा R आहे. म्हणजे हा लो आपण कसं लिहिणार? साइन थिटा B डिवाइडेड बाय साइन थिटा R इज इक्वल टू N2 अपॉन N1. मग तिरकस गुणाकार केला तर काय येईल? N1 sin theta B is equal to N2 sin theta R. इथं मग काय करता येईल? N1 sin theta B is equal to N2 sin theta R ची किंमत टाकून काय टाकू? 90 मायनस थिटा B. म्हणजे काय इथं पुढं N2 sin 90 मायनस थिटा. Therefore N1 sin theta B is equal to N2 cos theta. Therefore sin theta B divided by cos theta B is equal to N2 upon N1. Sin upon cos tan म्हणजे tan theta B is equal to N2 upon N1. And this is called Brewster law. Tan theta B is equal to N2 upon N1. N2 upon N1 म्हणजे काय? दोन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत त्यांचा रेशो किंवा tan theta B theta B is equal to tan inverse N2 upon N1. जसे आपल्याकडे दोन इक्वेशन मिळाले tan theta B is equal to N2 upon N1 किंवा theta B is equal to tan inverse N2 upon N1. या दोन्ही इक्वेशनला म्हणायचं ब्रिस्टर लॉ. पण त्याचं स्टेटमेंट कसं करता येईल आपल्याला? समजा परीक्षेला प्रश्न विचारला स्टेट अँड एक्सप्लेन किंवा स्टेट अँड प्रूव्ह ऑफ ब्रिस्टर लॉ. तर हे प्रूफ आपल्याला आणावं लागेल. स्टेटमेंट कसं लिहिता येईल तुम्हाला? tan theta B. theta B म्हणजे काय? ब्रिस्टर अँगल म्हणजे tangent of the Brewster angle of incident or tangent angle of unpolarized light or Brewster angle is equal to refractive indices or ratio of refractive indices of given medium. म्हणजे ज्या दिलेल्या माध्यमामध्ये किंवा आपण असं सुद्धा लिहू शकतो हे स्टेटमेंट tan theta B is equal to n where n means refractive index. परंतु इथं पेयर आहे, दोन माध्यम आहेत म्हणून आपण N2 upon N1 घेतो. म्हणजे ते काय झालं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे त्या माध्यमाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स की ज्या माध्यमामध्ये हे सर्व घडणार आहे त्या माध्यमाच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची किंमत किती असते? त्या जो इन्सिडेंट अँगल असणार आहे, परंतु त्याला नाव काय दिलं आपण? ब्रूस्टर अँगल. त्याचा टँजेंट म्हणजे टँजेंट ऑफ द अँगल ऑफ किंवा टँजेंट अँगल किंवा टँजेंट अँगल ऑफ ब्रूस्टर अँगल is equal to the ratio of refractive index of the given medium. This is called Brewster law.